खेळ म्हणून एक गाव आहे अध्यक्ष महोदय, त्याच्या अंडर मध्ये 5 पाडे येतात. तिथली लोकसंख्या 2000 ते 2300 आहे. परंतु त्या एवढ्याशा गावामध्ये 7 चर्च आहेत अध्यक्ष महोदय, 7 चर्च. जवळपास 199 चर्च हे फक्त नवापूर तालुक्यातले अध्यक्ष महोदय अनधिकृतपणे बांधले गेलेले आहेत. जर या सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळ निर्माण केली असतील तर ती किती दिवसामध्ये आपण पाडून टाकणार? आता नंदुरबारमध्ये जो अनुप अग्रवालचा प्रश्न आहे, जे अवैध चर्च निर्माण झाले आहे ते मात्र तातडीने ते चर्च अवैध पद्धतीचे किंवा परवानगी न घेता 2011 प्रमाणे किंवा 718 प्रमाणे ते आपण काढून टाकणार आहोत. मुख्यमंत्री चर्चा करून यामध्ये अजून कडक कायदा कसा करायचा जेणेकरून धर्मांतरण होणार नाही, यानंतर याची हिंमत होऊ नये कुणाची धर्मांतरण करण्याची. या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो, जितके काही अनधिकृत चर्च त्या ठिकाणी तयार झाले ते सर्व चर्च पुढच्या 6 महिन्यात विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून ते सर्व चर्च काढण्यात येईल. ते चर्च त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बांधकाम अवैध बांधकाम काढू असं आश्वस्त करतो.